नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवरती, ज्यावरती आपण अगदी सोप्या भाषेत इंग्लिश शिकत असतो. आणि आज देखील आपल्याला अगदी छान असे सोपे सोपे छोटे छोटे असे सेंटेन्सेस शिकायचे आहेत. कारण आपल्याला आपल्या लँग्वेजला नेक्स्ट लेवलवरती न्यायचं आहे. आणि बाय लिसनिंग म्हणजे ऐकून ऐकून सुद्धा तुम्ही इंग्लिश शिकू शकता. या व्हिडिओमध्ये जे काही सेंटेन्सेस मी दिले आहेत ते तुम्हाला एकतर ऐकून प्रॅक्टिस करून किंवा नोट डाऊन करून ते सुद्धा तुम्ही वाचून त्याची प्रॅक्टिस करून हे सर्व सेंटेन्सेस यूज करू शकता. आणि युजफुल असे सर्व सेंटेन्सेस यामध्ये मी बनवले आहेत. तर तुम्ही एकही मिनिट वाया न घालवता आपण चालू करूया आजच्या व्हिडिओला. तर चला, या ठिकाणी पहिलं सेंटेन्स आहे, इट इज अन इंटरेस्टिंग मूवी. हा एक रोचक चित्रपट आहे. इट इज अन इंटरेस्टिंग मूवी. तुम्हाला चित्रपट आवडला असेल तर तुम्ही हे सेंटेन्स त्या ठिकाणी यूज करू शकता. आय एम फीलिंग स्ट्रेस्ड. मला तणावाच्या स्थितीत आहे किंवा मला असं तणाव आल्यासारखं वाटत आहे, मला असं फील होत आहे. आय एम फीलिंग स्ट्रेस्ड. शी इज प्लॅनिंग हर डे. ती तिच्या दिवसाचं जे नियोजन करत आहे. शी इज प्लॅनिंग हर डे म्हणजे ते दिवसा काय करायचं त्याचं नियोजन करत आहे. दे आर वॉकिंग ऑन द रोड. ते रस्त्यावर चालत आहे. दे आर वॉकिंग ऑन द रोड. वी आर टेकिंग अ ब्रेक. आम्ही ब्रेक घेत आहोत. वी आर टेकिंग अ ब्रेक. इट इज टाइम टू लिव्ह. निघायची वेळ झाली आहे. इट इज टाइम टू लिव्ह. आय एम लिसनिंग टू अ पॉडकास्ट. मी पॉडकास्ट ऐकत आहे. आय एम लिसनिंग टू अ पॉडकास्ट. ही इज क्लिनिंग द किचन. ती स्वयंपाकघर साफ करत आहे. ही इज क्लिनिंग द किचन. तो स्वयंपाकघर साफ करत आहे. आपल्याला जर या ठिकाणी ती म्हणायचं असेल तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो शी इज क्लिनिंग द किचन. दे आर हेल्पिंग इच अदर. ते एकमेकांना मदत करत आहेत. दे आर हेल्पिंग इच अदर. वी आर मेकिंग प्लॅन्स फॉर द फ्युचर. आम्ही भविष्याच्या योजना बनवत आहोत. वी आर प्लॅनिंग फॉर द फ्युचर. इट इज गेटिंग वॉर्मर. ते जास्त उबदार होऊ लागले आहे. इट इज गेटिंग वॉर्मर. आय एम लर्निंग न्यू स्किल्स. मी नवीन कौशल्य शिकत आहे. आय एम लर्निंग न्यू स्किल. जे काही नवीन शिकत आहात तुम्ही ते सांगण्यासाठी तुम्ही म्हणू शकता आय एम लर्निंग न्यू स्किल्स. शी इज टेकिंग अ पिक्चर. ती एक छायाचित्र काढत आहे. शी इज टेकिंग अ पिक्चर. दे आर डिस्कसिंग देअर आयडियाज. बघा, ते त्यांच्या कल्पना चर्चेत घेत आहेत. दे आर डिस्कसिंग देअर आयडियाज. वी आर प्लेइंग अ स्पोर्ट. आम्ही एक खेळ खेळत आहोत किंवा स्पोर्ट्स खेळत आहोत. वी आर प्लेइंग अ स्पोर्ट. इट इज अ लवली आफ्टरनून. हा एक सुंदर दुपार आहे किंवा ही एक सुंदर दुपार आहे. इट इज अ लवली आफ्टरनून. आय एम प्रॅक्टिसिंग माय स्पीच. मी माझ्या भाषणाचा सराव करत आहे. तुम्हाला स्पीच द्यायचं असेल स्टेजवर आणि तुम्ही प्रॅक्टिस करत आहे त्यावेळेस तुम्ही असं म्हणू शकता आय एम प्रॅक्टिसिंग माय स्पीच. ही इज टॉकिंग टू हिज बॉस. तो त्याच्या बॉसशी बोलत आहे. ही इज टॉकिंग टू हिज बॉस. दे आर अटेंडिंग अ सेमिनार. ते सेमिनार मध्ये सहभागी होत आहेत. दे आर अटेंडिंग अ सेमिनार. वी आर वॉकिंग टू द स्टोअर. आम्ही दुकानाला चालत जात आहोत. वी आर वॉकिंग टू द स्टोअर. इट इज अ कोल्ड नाईट. ही एक थंडी रात्र आहे किंवा थंडी असताना आपण असं म्हणू शकतो इट इज अ कोल्ड नाईट. आय एम मेकिंग अ लिस्ट. मी एक यादी बनवत आहे. तुमच्याकडे एखादा प्रोग्राम असेल, मे बी तुम्ही यादी बनवत आहे, लिस्ट बनवत आहे. तुम्ही असं म्हणू शकता आय एम मेकिंग अ लिस्ट. शी इज रीडिंग अ मॅगझिन. ती एक मासिक वाचत आहे. शी इज रीडिंग अ मॅगझिन. दे आर प्रॅक्टिसिंग फॉर द कॉम्पिटिशन. ते स्पर्धेसाठी सराव करत आहेत. दे आर प्रॅक्टिसिंग फॉर द कॉम्पिटिशन. वी आर हॅव्हिंग अ कन्व्हर्सेशन. आम्ही एक संवाद साधत आहोत. वी आर हॅव्हिंग अ कन्व्हर्सेशन. इट इज अ वंडरफुल डे. हा एक अद्भुत दिवस आहे. इट इज अ वंडरफुल डे. एखाद्या दिवशी आपल्याला खूप छान वाटतं, काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडलेल्या असतात, आपल्याला एकदम असं फ्रेश वाटतं, त्या दिवशी आपण म्हणू शकतो इट इज अ वंडरफुल डे.
नेक्स्ट वन इज आय एम फीलिंग नर्वस. मला तणावात वाटत आहे किंवा मला नर्वस वाटत आहे. सपोज तुमचा इंटरव्ह्यू आहे आणि तोही इंग्लिशमध्ये आहे, मग त्यावेळेस किंवा तुम्हाला स्टेजवर जाऊन बोलायचं आहे, मे बी काही पण असू शकतं. तुम्हाला अशी भीती वाटत आहे, अपसेट वाटत आहे, तेव्हा तुम्ही म्हणू शकता आय एम फीलिंग नर्वस. ही इज वेअरिंग अ हॅट. तो एक हॅट घालून आहे. ही इज वेअरिंग अ हॅट. दे आर क्लिनिंग द फ्लोर. ते फर्श साफ करत आहेत. दे आर क्लिनिंग द फ्लोर. वी आर मेकिंग अ प्लान. आम्ही एक योजना बनवत आहोत. वी आर मेकिंग अ प्लान. बघा नेक्स्ट आहे इट इज अ फनी सिच्युएशन. ही एक मजेदार परिस्थिती आहे. इट इज अ फनी सिच्युएशन. आय एम फीलिंग सॅड. मला दुःख वाटत आहे. आय एम फीलिंग सॅड. शी इज टेकिंग अ ब्रेक. ती ब्रेक घेत आहे. शी इज टेकिंग अ ब्रेक. दे आर वेटिंग फॉर द शो. ते शोच्या वाट पाहत आहे किंवा ते शोचा वाट बघत आहेत. दे आर वेटिंग फॉर द शो. म्हणजे तुम्ही पिक्चर पाहायला गेले किंवा एखादा शो पाहायला गेले, तुम्ही त्याची वाट पाहत असाल तर तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकता. किंवा दुसरे वाट पाहत आहेत असं सांगण्यासाठी आपण या सेंटेन्सचा यूज करू शकतो. दे आर वेटिंग फॉर द शो. वी आर वॉचिंग द न्यूज. आम्ही बातम्या बघत आहोत. वी आर वॉचिंग द न्यूज. इट इज अ बॅड सिच्युएशन. ही एक वाईट परिस्थिती आहे. इट इज अ बॅड सिच्युएशन. आय एम ड्रॉविंग अ स्केच. मी एक रेखाचित्र काढत आहे. आय एम ड्रॉविंग अ स्केच. ही इज जॉगिंग इन द पार्क. तो पार्क मध्ये जॉगिंग करत आहे. ही इज जॉगिंग इन द पार्क. दे आर ट्राईंग समथिंग न्यू. ते काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. दे आर ट्राईंग समथिंग न्यू. बघा वी आर शॉपिंग फॉर ग्रोसरीज. आम्ही किराणा सामान खरेदी करत आहोत. वी आर शॉपिंग ग्रोसरीज. इट इज टाइम टू ईट. जेवणाची वेळ झाली आहे. इट इज टाइम टू ईट. आय एम फीलिंग हेल्दी. मला स्वस्थ वाटत आहे किंवा मला हेल्दी फील होत आहे. आय एम फीलिंग हेल्दी. शी इज विजिटिंग हर फ्रेंड. ती तिच्या मित्राला भेटायला गेली आहे किंवा ती तिच्या मित्राला भेटायला जात आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. शी इज विजिटिंग हर फ्रेंड. दे आर गोइंग फॉर अ वॉक. ते चालायला जात आहे. दे आर गोइंग फॉर अ वॉक. वी आर लुकिंग फॉर अ प्लेस टू स्टे. आम्ही राहण्यासाठी एक ठिकाण शोधत आहोत. म्हणजेच काय, वी आर लुकिंग फॉर अ प्लेस टू स्टे. इट इज अ हॅपी मोमेंट. हा एक आनंदाचा क्षण आहे. इट इज अ हॅपी मोमेंट. आय एम टेकिंग माय डॉग फॉर अ वॉक. मी माझ्या कुत्र्याला चालायला नेत आहो किंवा वॉकला नेत आहो. आय एम टेकिंग माय डॉग फॉर अ वॉक. ही इज कुकिंग लंच. तो जेवण बनवत आहे. ही इज कुकिंग लंच. दे आर ड्रॉइंग अ पिक्चर. ते चित्र काढत आहे. दे आर ड्रॉइंग अ पिक्चर. वी आर डेकोरेटिंग द हाऊस. आम्ही घर सजवत आहोत. मे बी तुमच्या घरी एखादा फंक्शन असेल, बर्थडे पार्टी असेल, काही पण असू शकतं. त्यावेळी जर तुम्ही घर सजवत असाल, काही करत असाल, तेव्हा तुम्ही म्हणू शकता वी आर डेकोरेटिंग द हाऊस. इट इज अ सिम्पल टास्क. हे एक साधे काम आहे किंवा सिम्पल टास्क आहे. आय एम लर्निंग टू ड्राईव्ह. मी गाडी चालवायला शिकत आहे. आय एम लर्निंग टू ड्राईव्ह. शी इज वर्किंग इन अन ऑफिस. ती ऑफिसमध्ये काम करत आहे. शी इज वर्किंग इन अन ऑफिस. दे आर प्लेइंग व्हिडिओ गेम्स. ते व्हिडिओ गेम्स खेळत आहेत. दे आर प्लेइंग व्हिडिओ गेम्स. वी आर टेकिंग पार्ट इन अ कॉम्पिटिशन. आम्ही स्पर्धेत भाग घेत आहोत. वी आर टेकिंग पार्ट इन अ कॉम्पिटिशन. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. हे खूप रोचक विषय आहे. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. आय एम लुकिंग फॉर माय कीज. मी माझ्या चाव्या शोधत आहो. आय एम लुकिंग फॉर माय कीज. ही इज टॉकिंग टू हिज फ्रेंड. तो त्याच्या मित्राशी बोलत आहे. ही इज टॉकिंग टू हिज फ्रेंड. दे आर प्रॅक्टिसिंग इंग्लिश. ते इंग्लिश शिकत आहेत किंवा इंग्लिशची प्रॅक्टिस करत आहेत. ॲज यू आर. जसं तुम्ही करत आहात त्याच पद्धतीनं दे आर प्रॅक्टिसिंग इंग्लिश. वी आर अटेंडिंग अ मीटिंग. आम्ही एक मीटिंग अटेंड करत आहोत. वी आर अटेंडिंग अ मीटिंग. इट इज अ क्वाईट प्लेस. हे एक शांत ठिकाण आहे. इट इज अ क्वाईट प्लेस.
आय एम वॉकिंग टू द पार्क. मी पार्क मध्ये चालत जात आहे. आय एम वॉकिंग टू द पार्क. शी इज वॉशिंग हर क्लोथ्स. ती तिचे कपडे धुत आहे. शी इज वॉशिंग हर क्लोथ्स. दे आर रिपेअरिंग द रोड. ते रस्ता दुरुस्त करत आहेत. दे आर रिपेअरिंग द रोड. वी आर प्रिपेअरिंग फॉर द एक्झाम. आम्ही परीक्षेसाठी तयारी करत आहोत किंवा आपण जेव्हाही अभ्यास करत असतो, परीक्षेची तयारी करत असतो, तेव्हा आपण म्हणू शकतो वी आर प्रिपेअरिंग फॉर द एक्झाम. वी आर प्रिपेअरिंग फॉर द एक्झाम. इट इज अ न्यू डे. हा एक नवीन दिवस आहे. इट इज अ न्यू डे. आय एम थिंकिंग अबाउट माय फ्युचर. मी माझ्या भविष्याबद्दल विचार करत आहे. आय एम थिंकिंग अबाउट माय फ्युचर. ही इज प्लेइंग विथ हिज डॉग. तो त्याच्या कुत्र्याशी खेळत आहे. ही इज प्लेइंग विथ हिज डॉग. दे आर वेटिंग फॉर द टीचर. ते शिक्षकांची वाट बघत आहेत. दे आर वेटिंग फॉर द टीचर. वी आर एन्जॉईंग द वेकेशन. आम्ही सुट्ट्यांचा आनंद घेत आहोत. वी आर एन्जॉईंग द वेकेशन. इट इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. ही एक मोठी संधी आहे. इट इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. आय एम ड्रिंकिंग कॉफी. मी कॉफी घेत आहे. आय एम ड्रिंकिंग कॉफी. शी इज टॉकिंग टू हर मदर. ती तिच्या आईशी बोलत आहे. शी इज टॉकिंग टू हर मदर. दे आर क्लिनिंग द विंडोज. ते खिडक्या साफ करत आहेत. दे आर क्लिनिंग द विंडोज. वी आर कुकिंग डिनर टुगेदर. आम्ही एकत्र रात्रीचे जेवण बनवत आहोत. वी आर कुकिंग डिनर टुगेदर. इट इज अ सॅड स्टोरी. ही एक दुःखद गोष्ट आहे. इट इज अ सॅड स्टोरी. आय एम फिलिंग एक्सायटेड फॉर द ट्रिप. मी सहलीसाठी उत्साहित आहे. बघा, ट्रिप वगैरे जाणार असेल, आपण खूप एक्सायटेड असतो. ट्रिप मग ते फॅमिली ट्रिप असो किंवा मग स्कूल ट्रिप असो, त्यावेळेस आपण एक्सायटेड असतो. तेव्हा आपण म्हणू शकतो आय एम फिलिंग एक्सायटेड फॉर अ ट्रिप. ही इज टीचिंग द स्टुडंट्स. तो विद्यार्थ्यांना शिकवत आहे. ही इज टीचिंग द स्टुडंट्स. दे आर वर्किंग ऑन द प्रोजेक्ट. ते प्रकल्पावर काम करत आहेत. दे आर वर्किंग ऑन द प्रोजेक्ट. बघा, वी आर क्लिनिंग द गार्डन. आम्ही बाग स्वच्छ करत आहोत किंवा साफ करत आहोत. वी आर क्लिनिंग द गार्डन. इट इज अ हॉट समर डे. हा एक उष्ण उन्हाळ्याचा दिवस आहे. इट इज अ हॉट समर डे. आय एम गोइंग टू द लायब्ररी. मी लायब्ररीत जात आहे. आय एम गोइंग टू द लायब्ररी. शी इज इटिंग हर लंच. ती तिचा लंच करत आहे किंवा खात आहे. शी इज इटिंग हर लंच. दे आर लुकिंग ॲट द मॅप. ते नकाशा पाहत आहेत. दे आर लुकिंग ॲट द मॅप. वी आर मेकिंग अ केक. आम्ही केक बनवत आहोत. वी आर मेकिंग अ केक. इट इज अ वंडरफुल व्ह्यू. हे एक अद्भुत दृश्य आहे. इट इज अ वंडरफुल व्ह्यू. आय एम ट्रॅव्हलिंग टू न्यूयॉर्क. मी न्यूयॉर्कला प्रवास करत आहे. आय एम ट्रॅव्हलिंग टू न्यूयॉर्क. ही इज एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट. तो संकल्पना स्पष्ट करत आहे व एक्सप्लेन करत आहे. ही इज एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट. दे आर चॅटिंग ऑनलाईन. ते ऑनलाईन गप्पा मारत आहे. दे आर चॅटिंग ऑनलाईन. वी आर लर्निंग न्यू थिंग्स. आम्ही नवीन गोष्टी शिकत आहोत. वी आर लर्निंग न्यू थिंग्स. बघा, इट इज अ स्मॉल टाउन. हे एक छोटे शहर आहे. इट इज अ स्मॉल टाउन. आय एम प्लॅनिंग अ सरप्राईज पार्टी. मी एक आश्चर्य पार्टी नियोजित करत आहोत किंवा मला एक सरप्राईज पार्टी द्यायची आहे. मे बी तुमच्या कोणाच्या तरी जवळचा असा बर्थडे आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी प्लॅनिंग करायचं आहे बर्थडे पार्टीचं, तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकता. आय एम प्लॅनिंग अ सरप्राईज पार्टी. शी इज वेअरिंग अ जॅकेट. ती एक जॅकेट घालून आहे. शी इज वेअरिंग अ जॅकेट. दे आर बिल्डिंग अ न्यू हाऊस. ते नवीन घर बांधत आहे. दे आर बिल्डिंग अ न्यू हाऊस. वी आर डिस्कसिंग ऑन अवर आयडियाज. आम्ही आमच्या संकल्पनांवर चर्चा करत आहोत. वी आर डिस्कसिंग अवर आयडियाज. वी आर डिस्कसिंग अवर आयडियाज. इट इज अ कलरफुल पेंटिंग. हे एक रंगीबिरंगी चित्र आहे. इट इज अ कलरफुल पेंटिंग. आय एम गेटिंग रेडी फॉर वर्क. मी कामासाठी तयार होत आहे. आय एम गेटिंग रेडी फॉर वर्क.
ही इज प्लेइंग द गिटार. तो गिटार वाजवत आहे. ही इज प्लेइंग द गिटार. दे आर गोइंग टू द कॉन्सर्ट. ते कॉन्सर्टला जात आहे. दे आर गोइंग टू द कॉन्सर्ट. वी आर मीटिंग अवर फ्रेंड्स. आम्ही आमच्या मित्रांना भेटत आहोत. वी आर मीटिंग अवर फ्रेंड्स. अशा पद्धतीनं आपण बघितलेत 100 सेंटेन्सेस विथ लॉट्स ऑफ युजेस. तर या ठिकाणी बघा, आपल्याला जेव्हा इंग्लिश शिकायची आहे तर तुम्हाला रोज कमीत कमी एक व्हिडिओ बघून त्याला अगेन अँड अगेन लिसन करून किंवा मग राईट डाऊन करून नोट्स बनवून आणि त्या नोट्स अगेन अँड अगेन वाचून तुम्हाला या सर्व सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करावी लागेल. जेव्हाही तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा एवढे सारे सेंटेन्सेस तुमच्या माइंडमध्ये सेटल होतील आणि जेव्हाही तुम्ही बोलणार, कधी कधी असं होईल की अरे मला तर असं वाटलं होतं हे सेंटेन्सेस मी विसरले असेल, मात्र ते ऑन द टाइम तुमच्या तोंडावाटे बाहेर पडतील. तर तुम्हाला जर प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित येत नसतील मे बी, तर प्रोनाउन्सिएशन मी ज्या पद्धतीने केलंय त्या पद्धतीने सेंटेन्सेस वाचा. कुठलीही अडचण असल्यास व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, जेणेकरून तुमचं ते सर्व क्लिअर होईल. तर अशा पद्धतीनं आपण नवनवीन गोष्टी या चॅनलवरती शिकत असतो आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी येवले अकॅडमी या चॅनलशी जुडून राहा. या चॅनलला भरभरून प्रेम द्या. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील. आणि एकही व्हिडिओ मिस करू नका, कारण प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकून जातो आणि तुमच्या जी लँग्वेज तुम्ही शिकणार आहे, ज्याच्यासाठी तुम्ही इकडे आले आहे, त्या लँग्वेजला नेक्स्ट लेवलवरती नेण्याचं काम हे चॅनल करत आहे. तर या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग अँड कीप प्रॅक्टिसिंग.